कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ताई, कसला विचार करायल्यास? ताई, तुझ्या डोसक्यात काय चाललंय सांग की। अगं ताई, काय प्रॉब्लेम असेल तर सांग की मला, मी करते की मदत तुला। बोल की। अगं ताई, ती मास्तरीन उगं नाटक करायल्या, तू उगं तुझ्या डोसक्याला भुनभुन लावून घ्यायल्यास। ताई, शांते म्या नग ताई, तू बोललीस म्हणजे माझं समजा ऐकायलीस तू। ताई, मग सांग की काय चाललंय तुझ्या डोसक्यात, कसला विचार करायल्यास सांग की। आमच्या डोसक्यात काय चाललंय ते राहू दे, आम्ही जे सांगतोय ते काम नीट ऐक। वय ताई, मी करते की काम, तू बोल की काय काम करू। आम्ही तुला हॉस्पिटलचं नाव सांगतो, सुनबाईंना त्या हॉस्पिटलमध्ये कोणता डॉक्टर तपासतोय त्याची समधी माहिती काढ। आम्हाला त्या डॉक्टरला भेटायचं आहे आजच्या आज। वहिनी, मला सांगा ना, अधिपतींशी काय बोलणं झालं? काय काय म्हटले ते? त्यांचा राग गेलाय का की आहे अजून? हो वहिनी, सांगते। अहो, तेच सांगण्यासाठी तर आलीये मी। नाही, त्यांचा फोन बिझी लागतोय, बरेच दिवस झाले, आणि ते फोन करतही नाहीयेत मला। ते काय म्हटले माझ्याबद्दल, काय म्हटले ते मला सगळं सविस्तर सांगा। बजरंगने त्याचे रंग दाखवले, त्याच्या शब्दांवरून फिरला तो। त्याने असं का केलं हे त्याला आणि देवालाच माहित। त्याला, देवाला आणि भुवनेश्वरी मॅडमला। म्हणजे वहिनी, माझी खात्री आहे त्या दिवशी बजरंग जे काही बोलत होता ते सगळं त्याला भुवनेश्वरी मॅडमनी सांगितलेलं होतं। असं असण्याची दाट शक्यता आहे वहिनी। तसं तुम्ही बोललातही पण कोणी विश्वास ठेवला नाही, आणि भुवनेश्वरी मॅडम हे स्वतःहून मान्य नाही करणार कधीच, आणि हे सिद्धही करू देणार नाही। मला फक्त एकाच गोष्टीचं नवल वाटतं वहिनी, अधिपतींनी जे पैसे मला बँकेत भरण्यासाठी दिले होते ते बजरंगकडे कसे आले? वहिनी, मला वाटतंय यातही थोरल्या सरकारांचाच डाव असणार आहे। जाऊ दे, तुमचंही म्हणणं बरोबर आहे। हा गुंता आपण जेवढं सोडवायला जाऊ ना तेवढा अजूनच गुंतत जाणार। खरंय वहिनी, मी याचा माग काढेनच एक ना एक दिवस, पण मला त्यासाठी अधिपतींचा सपोर्ट हवा वहिनी। तोही मिळेल वहिनी, पण त्यासाठी आधी तुमच्या दोघांचं बोलणं झालं पाहिजे। जोपर्यंत तुम्ही दोघं एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलत नाही तोपर्यंत काहीही मार्ग निघणार नाही। अहो, मलाही बोलायचंच आहे अधिपतींशी, पण मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, त्यांचा फोनच बिझी लागतोय। असं का होतंय माहित नाही, पण मी जेव्हा भाऊजींना तुमच्याशी बोलायला सांगितलं तेव्हा ते रेडी झाले होते। अहो, आम्ही तुम्हाला फोन सुद्धा केला होता, पण तुम्ही फोन घेतलाच नाही। नको नको, माझ्या फोनवरून करू नाही। अहो. वहिनी, मला फोन आला होता तुमचा, पण तेव्हा मला अचानक चक्कर आल्यासारखं झालं, गरगरल्यासारखं झालं आणि फोन पडला माझ्या हातून। बापरे, चक्कर आली? कशी काय? काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? तुम्ही डॉक्टरांकडे गेलात का? वहिनी, मी आई होणार आहे मला तुम्हाला आता सांगायला आनंदच झाला असता, पण मी नाही सांगू शकत। मला ही बातमी पहिल्यांदा अधिपतींनाच द्यायची। सॉरी, माफ करा। आता या अवस्थेत जास्त काळजी घेणं गरजेचं आहे। मी काही गोळ्या लिहून देते, त्या नियमित घ्या। अरे, थोडल्या सरकार, तुम्ही या ना, बसा। नाही नाही, चालू दे तुमचं। काय आजारी माणसाला बरं करण्याचं पुण्य कमवताय तुम्ही, कमवा कमवा। नाही नाही, झालंच आहे। तुम्ही मी दिलेल्या गोळ्या औषधं व्यवस्थित घ्या आणि नियमित चेकअपला या। हां, या तुम्ही आता। थँक्यू डॉक्टर। ओके, या ना मॅडम, बसा ना। मॅडम, तुम्ही पण बसा ना। वय वय, नाही राहू दे, माझं का नाही गुडघे दुखते ती, म्हणून डॉक्टरनी मला उभंच राहायला सांगितलंय। अच्छा, उभीच बरी। बरं। मॅम, काय घेणार थोरल्या सरकार तुम्ही? माहिती मी चहा कॉफी काही घेणार का हे विचारते। नाही नाही, आता चहा कॉफी घ्यायला आम्ही येऊ की तुमच्या घरला? हा, तिथं येऊन चहा कॉफी घेऊ।
तुम्ही आमच्या घरी येणार म्हणजे आमचं भाग्यच आहे. पण आज नेमकं इथे कसं येणं केलं? हा एकदम मुद्द्यालाच हात घातलात. चला आम्ही पण मुद्द्याला हात घालतो. त्या दिवशी आमच्या सुनबाई इथं आलत्या, त्यांना चक्कर आलती म्हणून आणि तुम्ही त्यांच्यावर उपचार केलेत नाही का? हो, मीच केलं. का? माझं काही चुकलं का? नाही नाही, चुकल कशा पायी? चुकलं काय नाही हो, इतकं चांगलं पुण्याचं काम करतायसा तुम्ही. काय झालं त्या दिवशी जरा आम्ही गडबडीत होतो, आम्हाला काही त्यांच्याबरोबर येता आलं नाही म्हणून आम्ही म्हणलं की तुमच्याकडे चौकशी करावी. काही सिरियस नाही? तुमच्या सुनबाईंनी काही सांगितलं नाही का तुम्हाला? नाही म्हणजे काय झालंय, त्यांची तब्येत बरी नाही म्हणताना त्या जरा काही दिवस त्यांच्या माहेरला गेल्यात. आम्ही त्यांना म्हणत होतो की थांबा घरी, थांबा इकडं, आम्ही तुमची काळजी घेऊ. पण कसं आहे, शेवटी आईच्या मायापुढं काही चालतंय काय? हां, त्यांना त्यांच्या आईकडेच जायचं होतं, पण आम्ही पण त्यासनी काही थांबवलं नाही. म्हणलं जावा जावा, आराम करा. आणि त्यासनी आम्ही फोन बी केलं नाही. अजिबात फोन बिन केलं नाही. कशाला उगाच त्यांना त्रास द्यायचा नाही का? म्हणून म्हणलं तुमच्याकडे आलो विचारायला, काय झालंय काय आमच्या सुनबाईंना? काय काय काळजी करण्यासारखं काय आहे काय? नाही, काळजी करण्यासारखं काही नाहीये. आता उलट त्यांची काळजी घ्यायची आहे. म्हणजे नेमकं काय झालंय त्यासनी? म्हणजे ते मोठं काय आजार बिजार झाला नाही ना? म्हणजे ते रोग काय काय ऐकायला येतात की कानावर? म्हणजे ते टीबी काय ते डोसक्याचं काय आजार बिजार झाला नाही ना? हार्ट बिर्ट फेल नाही ना झालं? म्हणजे मला सांगा की काय झालंय? अहो नाही, तसलं काही नाही झालेलं आहे. काय मग सांगा की पटशिरी, नेमकं काय झालंय ते? काय झालंय की आम्हाला पण लई टेन्शन आलंय हो. गुड न्यूज आहे. सांगा ना वहिनी, चक्कर कशी काय आली तुम्हाला? तुम्ही डॉक्टरांकडे गेला होतात का? तुम्ही पडला, तुम्हाला लागलं वगैरे नाही ना? वहिनी, वहिनी कुठे हरवलात? काही नाही. अहो मी विचारत होते तुम्हाला चक्कर कशी आली? हो, चक्कर म्हणजे चक्कर असं नाही. जाऊ द्या वहिनी, तुम्ही नका काळजी करू. तुम्ही स्ट्रेस घेतला असणार म्हणून तसं झालं असेल तुम्हाला. वहिनी आता संपू आहे सगळं, तुम्ही बोला भाऊजींशी. मलाही बोलायचंय हो अधिपतींशी, खरंच मला बोलायचंय. तुमचा त्या दिवशी फोन आला ना, तेव्हा मी आणि आई मंदिरात होतो आणि तो फोन माझ्या हातात होता, पण मला चक्कर आल्यासारखं झालं आणि तो फोन पडला, त्यामुळे बोलणं पण नाही झालं आमचं. आणि मी त्यानंतर सतत फोन करते बहिणी, एकदा रिंग पण वाजली पण त्यांनी उचलला नाही फोन. आणि मग नंतर जेव्हा केला तेव्हा बिझीच आला त्यांचा नंबर. मग आता फोन वगैरे करण्यापेक्षा डायरेक्ट भाऊजींना भेटा. हो वहिनी, तुम्ही समोरासमोर भेटा आणि जे काय बोलायचंय ते बोला. मनातलं सगळं सांगून टाका, सगळे गैरसमज दूर करा. हे बघा वहिनी, आम्ही तुमचं बोलणं करून देण्याचे कितीही प्रयत्न केले तरी तुम्ही जोवर मनावर घेत नाही ना, तोवर काहीही होणार नाहीये. आता संपवा वहिनी हे सगळं, तुम्ही भेटा भाऊजींना. मी पण तोच विचार करते वहिनी. मी तर आईला सांगितलं पण की मी अधिपतींना भेटणार आहे. आता वहिनी बोलण्यापेक्षा कृती करा. चला आता भेटूयात आपण भाऊजींना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.